Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। मृत्युंजय महारुद्र त्राहि मां शरणागतम् जन्म मृत्यु जरा व्याधि मुच्यते कर्म बंधने। जय काल महाकाल विकराल शंभो, जीवन हो या मृत्यु दोनों ही तुम हो। जन्मों जन्मांतर की लड़िया ये कड़िया, हरियों हर जीवन रखवाल तुम हो। जय काल महाकाल, जय काल महाकाल, जय काल महाकाल, जय काल महाकाल, जय काल थांबून घ्यायचा, दर्शन घ्यायचा। देवाने स्वतःहून दर्शन करून घेतलेला माझ्या पुढे। चला आता जाऊया बाहेर, बाहेर जरा फोटो वगैरे काढू। हा हे बघा, हे आमचं इकडं अर्ध फोटो काढत बसलं। पायऱ्यांवर पलते कुठं? अनिल अनिल आपला अनिल स्वतः बघा लाईन बघा कुठपर्यंत झालेली आहे। बेकार काम पार आहे यांच्या दर्शनाला 5 तास लागतील। नाही डोसा नको, ह्या डोसा डोसा 3 डोसा दे ना। काय लागेल ते ऑर्डर द्या। डोसा डोसा अण्णा डोसा, अण्णा उत्तप्पा डोसा, डोसा खाता डोसा। तर काय जाता आमचा नाश्ता पण आलेला आहे इकडं, मस्त मसाला डोसा निचकवतो। भूक पण लागलेली आहे, एवढा चरलंय लय भूक लागते। मिसळ पाव, मिसळ पाव आपल्याला जमन आहे, मशीन लागतं। तिखट आहे कुठं काय तिकडे तिकडे मग काय झाला? मग गेल्या वर्षी का गेलो नव्हतो तिथं? मग गेल्या वर्षी गेलेलो तिकडं जास्त। आता काय तोच तो आपला हिरो झालाय बघा। अरे हे टाक जेल काय कधी जात नाही, हे टाकाय फेअर अँड लवली काही जात नाही। ते प्रिंट आहे फुल टाकाटक ना काम, पोर पटलीच पाहिजे कंची तरी। पिते कंशनला एकच वाजतंय, दुसरा नाही वाजत त्याचा काय आवाज येते नाही। दोन्ही पण वाजलं पाहिजे भाई। बघू हा वाजव एकूच
नाही तू येत नाही तू. जमते नाही जरासा पण. हे बघा आमची पब्लिक इथं फुल आराम करत आहे. माना कसा झालं दर्शन, कसं झालं दर्शन? एक नंबर खरंच. चढताना कसा वाटला? चढताना सकाळी रात्री काय वाटलं नाही, आता उतरताना नजारा समजेल. कसा आहे आता धुका आहे इथं म्हणून काय दिसत नाही तुम्हाला. धुका गेला असं सगळा समजला असता. तुम्हाला कसा वाटला? एक नंबर. वाटलं नव्हतं की आम्ही गड पार करू म्हणून, पण तो चांगल्यापैकी झाला. तुमचं काय म्हणणं आहे? आमचं पण तेच म्हणणं आहे की पहिलाच वर्ष होता, आम्हाला वाटला नव्हता का आम्ही चढू म्हणून वयाच्या याच्यामध्ये, पण पहिल्यांदा सगळ्यांचाच होता. आम्ही पण तो गोट्यात पहिलेच गणपती घाटांचीच रिटर्न चाललेला. यो 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 रुपेश दादा गोंधली, यो माझा भाऊ आहे. हे रॉबॉन दे, रॉबॉन, हे रॉबॉन दे, रॉबॉन. चले गोट्या दादा बोला. थांबा, गेल्या वर्षी तुम्ही बोललेला ते येणार नाही. मी गेल्या वर्षी बोललेलो की मी येणार नाही, पण ह्या वर्षी मला पोरांनी जो सपोर्ट केला एक नंबर. आणि जे आमच्यामध्ये जे वयस्कर लोक आले त्यांचं पण मी बघून की जायलाच पाहिजे आपण असं. पण पुढच्या वर्षीचं काय मग? आता पुढच्या वर्षी जगलो वाचलो ते नवस बिवस बोललास का नाही? पुढच्या लग्न होऊ दे, 90 कांच्या होऊ दे पुरा. मी सर नाही तुला फुकट चवलाची वाट लागेल. आता बघा एक नंबर वातावरण झालंय. धुका बिका आलेला आहे सगळीकडे. सेकंड पप्पा आपल्या इथे जमलेल्या बाल मित्रांनो, आज मी तुम्हाला काय 2 शब्द सांगत आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकाल. हीच नंबर ती काय 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 कसली विनंती? पोरांची अशी फाटते रे. कॅमेरा केला त्यांच्याकडे का? बालूची टी शर्ट आहे, जेव्हाच नाही 1000 रुपये घेणार. मी देईन. मग काय 1000 घेणार, तू 1000 देशील? अरे गोटू दादा आमचा दिलदार. गेल्या वर्षी पण असाच माकडानं दिलेला तो चावते डायरेक्ट. हे नको, हे बिस्किट नको देऊ कर. आता आम्ही निघत आहोत परतीच्या प्रवासासाठी. ओके ठीक आहे. आम्हाला आमचं सर गणित शिकवायला होतं रे, म्हणून लफडा झाला. मराठी शिकवायला नव्हतं. कंची सिमरन व्हिडिओ काढ. मारलाच नाही तुझ्या झालाय तरी काय. आता 10:35 झालेले आहेत आणि उतरायला चालू केलेलं आहे आम्ही. हे बघा आता बघूया उतरायला किती टाइम जाते. आरामात जायला लागेल. उतरताना पाय एकदम जड होतात. एकदा असा पाटांना बाई वाट लागतं. तर चला जाऊया धीमे धीमे. यो एकदम काय याला बोलतात रे. यो जो एवढा पट्टा आहे ना, चालायला एक नंबर वाटते. ॲमेझॉन जंगल एक नंबर वाटते का ना. चारी बाजूला झाडी झाडी, त्याच्यामधून आपण चालतोय. वातावरण पण एकदम थंडगार. असा कतीव चालवा
बस 100 किलोमीटर नाही झालं चूक, फक्त 50 किलोमीटर चालू आम्ही. कोहरा ही कोहरा, चारों तरफ कोहरा ही कोहरा. ह्या खालचा काही दिसत नाही एक तर आजचे झार होता गेला खाली परला सगळ्यांना बंद. हे काय हे असे लफडे नाही पाहिजे, रिस्क घ्यायची नाही बिलकुल पण. आरामात जायचा, आरामात यायचा, सोबत राहायचा. 4-5 जणांचा तरी ग्रुप ठेवायचा. रिस्की पॉईंट होता तो गेल्या वर्षी पण. रिस्की नका काम करू रे कडेनी. आधी तिकडं कडेला कायच नाही बाकी. पब्लिक दिसते काय कोणला कडेला येऊन रिस्की काम नाही करत. तर लांबच आहे जरासा उभा. हे खाली लोक दिसतात. तो पहिला चेक पॉईंट होता, गेल्या वर्षी भांडणात आली तोच तो चेक पॉईंट तिथं. चला आपण जाऊया खाली. इथे एक गड आहे. माची ओके माची आहे, मला माहिती नव्हता एवढा. ओके माहिती करून आता सांगशील तेव्हा माहीत होईल. आम्हाला थोडी ना माहिती आहे भाई. भाई की टाइम नाही भेटत रे कामापासून. नाही ना भाई. महादेव 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 बोले. फायनली एक मेन उतरण उतरलेलो आहोत. हा अजून एक उतरण आहे ते गणपती घाट आणि त्याच्या पुढची एक आहे ती. भाई नॉनस्टॉप आलेत वरून, बघू शकता वरती डोंगर एवढा उंच आहे, त्याच्यावरती पण आहे तेवढा उतरून आलोत. लय दमलोत बघा, घामात पूर्ण भिजलेलं आहे. काहीतरी खायचं मन करतात. पाव असेल तर दे ना बाई. ये यो टाकून आलो. पहिला आलो भाई. पहिला आलास तर काय सांगतोस? चढताना ना पहिला आलास. चढताना पहिला शेवटून चढताना पहिलाच चाललो मागचं शेवटून शेवटून तुला शेवटून ठेवतीन बघ. बस पुढच्या ना दे मग दे. चहा घेतलाय का? चहा नाही सांगितलं बाहेर. काय सांग? लिंबू सरबत सांगा. घेतलं लिंबू सरबत. तर लिंबू सरबत याने टाकला गालन. फुल गँगच आहे इकडे. ये परत चालू केलेलं आहे उतरायला. हे बघा सर्व आता एका लाईनीतच आहेत. फक्त एक आमचा प्रशांत माघार आलाय, बाकी सगळे सोबत आहोत. चला अजून किती टाईम लागते माहीत नाही. 1 तर वाजलेला आहे, 1:15. 2 वाजेपर्यंत उतरायचं आहे. म्हणजे 3 तास. 3 नाही किती 3.5 तास उतरायला. परत उतरायला 3.5 तास. या डेंजर काम आहे भाई. उलटा उतरायला कमी टाईम लागायला पाहिजे. खावायचा फेवरेट आयटम स्टारफल.
आंबट चिंबट. पण भाई पडलेला आहे ते गपचूप गेलाय खाली. खाली जाऊन इंटरव्ह्यू घेतो त्याची एकदा. भाई चल उतरताना पण नाही, चढताना पण पहिला चढलो, उतरताना पण पहिलाच उतरणार बोलतं. झाला पटला. अशा प्रकारे गणेश मंदिर पोचलेलो आहोत. लय फुगलो भाई, वर्षी येताना नाही फुगलो, इथं फुगलो. काय बोललो आता, लय वाईट गोष्ट. नाही रे, ताकदच नाही. यो इच्छित चरतय सनी व्हिडिओ टाकतो तो. तुम्ही भारी अरे, तुमचं काय काम भारी असतं. बाबा नको, आपण ट्रेकर नाही मोठं, रिस्क घ्यायची नाही. जिथं सोपा होतंय काम तिथं कशाला लेंदी घ्यायचा. भाई आम्हाला उतरायला इथपर्यंत 3.5 तास लागलं आणि सकाळी पूर्ण 3.5 तासात चढलेलो. काय भाई तरा आहे ना, उतरायला टाइम लागतंय. चला निघलो आता इथून. तर इथून किती टाइम जातं अजून, देव जाणू. गणपती बाप्पा मोरया. होप पोचल्याचे गाड्या लागल्यात पार्किंगला. भाई बेकार काम झालं आता. पहिला काही नाही वाटला, आता वाट लागली. पोचलो एकदाशी. हर हर महादेव. आता डोफे आहेत ना, डोफे आपले इच्छा नाही हो ते भरले एकदम. गेल्या वेळी सारखा नाही परिस्थिती. गेल्या वेळीस तर ढकलला असं डायरेक्ट गेलो असतो, पण आता तसा काही प्रॉब्लेम नाही. आता बिंदास. फक्त डोफे भरले तेवढाच, आता काय प्रॉब्लेम नाही. पोचलेलो आहोत खाली. थोडासाच 5 मिनटं 2 मिनटं असेल, मग पोचून जाऊ. या बघा इकडे पण गाड्या पार्किंगला लागलेल्या आहेत. आपल्या थोड्या बाहेर आहेत पार्किंगला लागलेल्या. इथूनच काट्या घेतलेल्या. काट्या द्या चला मग आम्हाला. या सकाळी नेल्या, आता ठेवता हो परत रिटर्न. दरवर्षीप्रमाणे झाला वापर का आणून ठेवायच्या. त्या तुमचा हो फायदा जरासा. हे बघा पोरं सगळे पोचलेले आहेत आणि हा पूर्ण डोंगर चढलेलो आम्ही. आता काय दिसन आंघोळ करणारच काय अशी काय पोरा आंघोळ करणार बाई. बेकार काम. माझी जागा आहे, उठ उठ. माझी जागा आहे, उठ. नाही उठ, माझी जागा आहे. घ्यावायची नाही कोणी जागा. एकदा फिक्स झाली का झाली. सकाळी बसा बोलते ओवन बसलो नाही, काल पण नाही, नंतर मी बसणार. हे पुढे चल. झाली का गाडीन बसताव कधी आणि निघताव कधी असं झालंय. सगळी घामान भिजली बोलताना. आता पुढे जाऊन आंघोळ करायची आहे नदीवर. बघूया आता काय होतं. बघू आता मी अंग धुते का नाही. असं बोल, मग तुझं तू बोल. माझंच सांगते आता. तुमच्या काला सांगू मी, आम्ही करणार. तर चला. होय होय. तर काही आता पोरं सगळी आंघोळीला उतरलेली आहेत. त्यांना बघून माझा पण मन झाला, तर मी पण जाते आतमध्ये आंघोळ करायला. मस्त आईची किरकिरी. बाबा बेकार डगरा उठतान. हे पोरा उतरली. हा मग काय झाला. या अचानक जाता तो काय करता र. हे बघ या असं इंटरेस्टेड माणसं पाहिजे, नाही तर ही घाबरतान उकरा इथं.
हा मस्त वाटते बाई. भारी का सगळा ये दम सगळा दम मस्त फ्रेश वगैरे झालं आणि आता जेवायला जाणार. व्हेज खाणार बहुतेक. बघूया आता हॉटेलमध्ये जाऊन काय होते, व्हेज का नॉन व्हेज. चला निघूया. काय व्हेज होच पक्का नाही? पक्का बाबा, कोणताच नाही. व्हेज मध्ये थांबवणार आहे मी. हे काय एक नंबर व्हेजच का. मेसेज टाकला होता. तर गाईज आता गाडीमध्ये झोप लागलेली. कधी पोचलो इथं काय आता पत्ताच नाही लागला. आलेलोच आम्ही दी विलेज हॉटेलच्या इकडे. लय झोप आली. काय करते काही समजा नाही म्हणा. जाऊ दे. मिक्स व्हेज, दाल तडका, रोटी आणि एक पनीरची भाजी आहे बहुतेक. पनीर आहे. पनीर असेल तर टाकर. पनीरच नाही ठेवलास माझ्यासारखी. पनीर घेऊन ये. सुट्टा साफ झालेला आहे. तर काय आता पेटपूजा झाली, देवपूजा पण झाली. आता निघूया आपापल्या घरी. निघालो आणि भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गुड बाय.